थायलंडच्या फुकेटहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 या विमानाचा मंगळवारी अपघात झाला होता। 4 ऑगस्टला मंगळवारी 11च्या सुमारास ही घटना घडली होती। विमान दिल्ली विमानतळावर उतरत असताना उंची अचानक कमी झाली आणि विमानाला हादरे बसले। या विमान अपघाताबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। विमानाच्या एका पायलटची डोप टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार विमानाच्या उड्डाणावेळी पायलट नशेत असल्याचं आढळून आलंय। त्याच्यामुळे त्याला ड्युटीवरून काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळतेय। दुसऱ्या पायलटला सुद्धा चौकशी पूर्ण होईपर्यंत विमान चालवता येणार नाहीये। 4 ऑगस्टला मंगळवारी 11च्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाला तीव्र हवेच्या झोतांचा म्हणजेच टर्ब्युलन्सचा फटका बसला होता। टर्ब्युलन्स इतका विचित्र होता की काही प्रवाशांना कान आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती। या विमानामध्ये जवळपास 136च्या आसपास प्रवासी होते। 40 प्रवासी आणि 2 कर्मचाऱ्यांना विमानतळावरील मेदांता वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आलं होतं। या विमानाच्या छताला तडे गेल्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। दरम्यान विमानातील प्रवाशाने त्यावेळी नेमकं काय सांगितलं होतं तेही ऐका। देखो सीट तो अननोट पायलट, हम आ रहे थे 1-1.5 घंटा हुआ था फ्लाइट को। सुबह अर्ली मॉर्निंग का टाइम था, हम सो ही रहे थे फ्लाइट के अंदर। फ्लाइट सडनली चलती चलती रुक के टर्न अराउंड हो गई और ये मानिए ये प्लेन है, आते हुए ये प्लेन ऐसे घूम गया। 2-2.5-3 मिनट तक ऐसे ही चलता रहा। हाँ जी, 15-20 पैसेंजर्स को चोट आई है, किसी का सर फटा है, किसी के बेबी को चोट आई है, मेरी लोअर बैक गई है, मेरा भाई है उसका शोल्डर गया, उसकी बैक गई, उसके कान का पर्दा तक फट चुका है। अभी MLC जो रिपोर्ट बनेगी आपको पता चल जाएगा। कितने लोग थे उसमें फ्लाइट में तकरीबन? सर मेरे को फ्लाइट लोड तो पता नहीं, 100 से तो ज्यादा ही लोग थे फ्लाइट में। सभी को चोटें आई? 80%, 70 to 80% लोगों को चोटें आई हैं। जिनको नहीं आई उनकी माइनर कंकशंस और ये सब तो है ही। अभी अब आप लोग क्या एक्शन लेंगे? सर वील गो विद फुल लीगल पावर, वील डू आवर केसेस, जिसको जो केस करना है एयर इंडिया के अगेंस्ट हम 100% एक्शन लेंगे। विमानाच्या नियमांनुसार उड्डाणाआधी पायलटनं कोणत्याही अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं का हे तपासलं जातं। त्यासाठी डोप टेस्ट केली जाते। दरम्यान या विमानाचा अपघात झाला त्यानंतर केलेल्या डोप टेस्टमध्ये एका पायलटची डोप टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। एअर इंडियानं या डोप टेस्टबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी समोर आलेल्या माहितीनुसार ड्रायव्हर नशेत असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे या माहितीमुळे आता एकच खळबळ उडाली आहे। एअर इंडिया याबद्दल काय स्पष्टीकरण देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।